कधीतरी फुल स्टॉप लागतो, पण तो जर फुल स्टॉप द्यायचा नसेल तर तुम्हाला पुढे येणाऱ्या तुमच्या पिढीला आणणं गरजेचं असतं आणि तेच काम समितला आपण करताना पाहतोय आणि चांगली बाब आहे. नक्कीच, म्हणजे एखादा हिरा पॉलिश केल्याशिवाय चमकत नाहीये मोनिश, त्याप्रमाणे तो पॉलिश करण्याचं काम समित करतोय. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. महत्त्वपूर्ण मॅच आहे. आमचे साथी समालोचक मोनिशने देखील मगाशी म्हटलं की रविवारच्या दिवसामध्ये तुम्हाला यायचं असेल, हनुमान जयंतीच्या दुसरा दिवस तुम्हाला जर अनुभवायचा असेल तर इथे जिंकणं गरजेचं आहे. पहिला चेंडू फेस केला जातोय, ऑफ साईडला चांगला फटका आहे, क्रॅकिंग स्ट्रोक खेळला गेला आहे. मिड ऑफचा फिल्डर स्ट्रगल करतो, चेंडूला अडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या. 2 धावा तर कंप्लीट झाल्या आहेत. चेंडूचा थ्रो येईपर्यंत या ठिकाणी चांगले स्टार्ट दिले समीर राऊतनं. अगदी मिडल केला चेंडूला, सरळ बॅटनं खेळला गेला. 2 धावेनं आपलं अकाउंट ओपन केलं आणि आपल्या टीमची देखील सुरुवात केली समीरनं 2 धावेनं. चांगली बाब पाहायला मिळाली. बघा, पहिलाच बॉल ऑप्शनचा बाहेर होता आणि खूप चांगल्या पद्धतीने बॅटवरती जिगू घेतला. कारण की बघा, तुम्ही मिडल किती चांगल्या पद्धतीने चेंडू करताना हा तुमचा तिकडे असलेल्या एक चांगली गोष्ट दिसते आणि तेच पाहायला मिळालं. आता सोडू दिल्या बॉलला. या आधी ऑप्शनचा बाहेरचा चेंडू इनसाइड आउट खेळले होते कव्हर्सला, एक्स्ट्रा कव्हरला, पण आता सोडू दिलं. इंटेन्शन काय होतं की वाईड लाईनचा बाहेर जाईल हे प्रेडिक्ट केलं, पण अंपायरचा इशारा येतो की लाईनचा आतमधून होता, त्यामुळे डॉट बॉल आला. नक्कीच. आणि जी आपण खेळपट्टी पाहतोय मोनिश तितकी ब्राऊड नाहीये, मोठी नाहीये. एक जवळपास अकुडी ही खेळपट्टी आहे. बघा, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. आमच्या गावातील मालजीपाडा टीमचे फॅन हितेश भोईर यांच्याकडून, ST यांच्याकडून आहे. पुन्हा एकदा चांगला फटका त्याच पद्धतीने खेळला गेलाय. चेंडू डीप मध्ये निघून जातोय. मिड ऑफचा फिल्डर चेंडूला अडवतोय. तत्पूर्वी या 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत का नाही होत. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कुठेतरी दीपू कमी पडला गेला. एक मोठा फलंदाज बाद, एक प्राइजलेस विकेट डग आउटच्या दिशेने जाताना मिस्टर दीपू आउट. फेकी खूप चांगली झाली खरं तर. अगदी नॉन स्ट्रायकर एंडच्या सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये केली तिकडे फेकी. आणि खरं तर बघा, डेंजर एंड ओळखता आलं पाहिजे. कोणत्या एंडला विकेट जाण्याची शक्यता जास्त असते हे गरजेचं असतं. आणि भारत सर, मगाशी आपण ही चर्चा केली होती की बघा, हा संघ तुम्हाला प्रॉपर पॅकेजिंग दिसेल, तुम्हाला फिल्डिंग चांगली दिसते, बॉलिंग चांगली दिसते आणि बॅटिंग देखील चांगली दिसते आणि त्याची प्रात्यक्षिकता लगेचच पाहिली. डेंजर एंडला ओळखलं, नॉन स्ट्रायकर एंडवरती धोका आहे, फेकी केली, चेंडू जसा कलेक्ट केला स्टँडपर्यंत पोहोचवला आणि धक्का क्रमांक पहिला. अगदी तिसऱ्या चेंडूवरती विकेट आला. धावा 3 आहेत. प्रथमतः बॅटिंग करताय मालजीपाडा आणि 1 विकेट गमावताना 3 धावा. संध्याकाळचं क्लायमेट आहे मोनिश. सकाळच्या वेळेमध्ये आपण काय केलं, सकाळच्या वेळेमध्ये जवळपास समीर दत्ताळी संघ खेळला असेल. संध्याकाळच्या क्लायमेटमध्ये जवळपास महाकाल मालजीपाडा संघ खेळतो. कारण मला 4 वाजता पहिली मॅच सुरू झाली होती महाकाल मालजीपाडा या टीमची. तर इथून तो फरक आहे. म्हणजे आपण क्रिकेट नेहमीच 3 फॉर्मॅटमध्ये पाहिलं आहे. सकाळचं क्लायमेट वेगळं असतं, दुपारचं क्लायमेट वेगळं असतं आणि संध्याकाळचं क्लायमेट वेगळं असतं. मात्र यावेळेस उलट्याबाजूला स्विच हिटचा फटका संधी प्राप्त झाली होती. त्या संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. समीर राऊत यांची विकेट होती. त्यासाठी कदाचित तो आवाज सुमितचा आला होता की घे घे घे. तो आवाज का आला होता? कारण समीर राऊतची ती विकेट होती. जरूर मी म्हणेन की क्षेत्ररक्षक ते तत्पर नव्हते तिथे. जर बघितलं गेलं त्यांच्याकडनं स्टार्ट नाही झालं जिगू, कारण की स्टार्ट थोडा लेट घेतला, त्याच्यामुळे चेंडूपर्यंत पोहोचले नाही. तुम्ही बघा, ज्यावेळेस इनफिल्डला असतं ना त्यावेळेस तुम्हाला विदिन द सेकंड रिॲक्ट करावं लागतं. त्यामुळे तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड तेवढाच तीक्ष्णतेने असलं पाहिजे. बॅटरच्या पोझिशनवरती बॅटन काय हरकत करतोय त्याच्यावरती तुम्ही तत्पर असले पाहिजेत. इथे थोडा स्टार्ट लेट झाला, तेवढे रिॲक्शन टायमिंग आहे तो थोडा लेट झाला आणि त्याच्यामुळे जी कॅच आहे तिथपर्यंत नाही पोहोचले. पण एक जीवनदान जरूर मिळाला. हाफ चान्सेस होता, पण फुलमध्ये कन्वर्ट करण्याची संधी जर केली होती. त्यासाठी ते समितचा आवाज आला होता ना की तुला तो कॅच कॅरी करायचा आहे. कारण पूर्ण कल्पना आहे. कारण काय चेंडू टाकलाय, क्लास अप्रतिम. अगदी जवळपास ऑन ड्राईव्ह करायचं होतं या चेंडूला, मात्र ऐन वेळेवर म्हणजे जवळपास गुडलँडवरून चेंडू टॉस झाला. या कारणाचं बॅटचं प्रॉपर करेक्शन झालं नाही आहे. इथे जर आपण मोनिश पाहिलं तर हे जे संघ आमने सामने केले हे सातत्यपूर्वक खेळतात. संघटनेच्या माध्यमातून क्रिकेट खेळलं जातं. त्याच्यामुळे प्लस मायनस पॉईंट कोणते आहेत, कुठला खेळाडू कुठल्या टीमचा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे, कुठल्या खेळाडूला आपल्या डगआउटच्या दिशेने पाठवते, ही प्लॅनिंग अगोदर झाली असेल. जरूर. नेक्स्ट बॉल, गोलंदाज तयार होते पुन्हा एकदा. फुल टॉस आहे, ऑन साइडला खेळायचा, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल आणि त्यानंतर एक धाव तर बनवल्या. दुसऱ्या धावेचा कॉल, ही रिस्की झाली असता हा कॉल. इथे आणखी एक विकेट जाण्याची शक्यता होती, पण बघा लगेच स्ट्रायकर एंडचा खेळाडू म्हटलं की नाही, इथे थांबावं लागेल आणि एकच धाव मिळेल. आणि या एका धावेच्या मदतीनं धाव फळकावरती 1 विकेट गमावताना नीरजने सक्सेसफुल षटक हाताळलाय. जरी सुरुवातीला पहिल्या 2 चेंडूवरती, पहिल्या चेंडूवरती जितक्या चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलेला चेंडू, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती देखील चांगल्या पद्धतीने बॅटरने फेस केला होता, पण त्यानंतर बघा 4था, 5वा आणि 6वा चेंडू नियंत्रणामध्ये हाताळले. इथे फुलटॉस देखील होता, पण जास्त रूम क्रिएट नाही झाली आणि त्याच्यामुळे फक्त 5च धावा दिल्या.
केल्या आणि एक विकेट रनआउटच्या माध्यमातून मिळाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक आणि मी तर नक्कीच म्हणेल की समीर दत्ताळी स्पोर्ट्स जुजेंद्रच्या बाजूने तो निर्णय लागला गेलाय. अप्रतिम षटक आणि मनीष ज्याप्रमाणे आपण म्हटलं खरोखरच अप्रतिम षटक हाताळलं गेलं. 5 धावा फक्त या षटकामध्ये कव्हर. इथून जर आपण मालजीपाडा संघाच्या विषयी म्हणायचं गेलं तर आता समीर राऊतवर या टीमची जबाबदारी येऊन पडली आहे. इथे कुठेतरी आता शांत डोक्यानं समीर राऊतला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागेल. एक मी म्हणजे अँकर रोल म्हणजे नांगर टाकून मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल आपल्या टीमसाठी समीर राऊत यांना. जरूर बघा, सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला क्लायमॅटिक कंडिशन्स जरूर प्रश्न विचारतील, पण त्यांना उत्तर देताना आता तुम्हाला पहिल्या डावामध्ये धावा तरी डिफेंड करण्याकरिता बनवणं गरजेचं आहे. इथे पहा, जागा बनवली होती, फार लवकर पिक केला. हाफ ट्रॅकर बॉल आहे, शॉर्ट पिच लेंथ वरती पाहिला जसा शफल झालं, चेंडूची गती कमी होती, बॅट वरती घेतला आणि अगदी बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधोमध बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळाल्या 6. अगदी योग्य वेळेवर पोझिशन मध्ये आला बॅटर. मी तर म्हणेल ती लेंथ ओळखली गोलंदाजाची, अगदी कशा प्रकारे चेंडू टाकूचे. त्यासाठीच म्हटलं नाही मनीष की जवळपास अनेकदा हे 2 संघ आमने सामने आले असतील. एकाच संघटनेच्या माध्यमातून क्रिकेट खेळलं जात आहे, त्याच्यामुळे कुठला गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कुठला फलंदाज कशा प्रकारे बॅटिंग करतोय, या सगळ्या गोष्टी माहीत असतील. त्यामुळे बघा, अगोदरच पोझिशनमध्ये आला होता आणि काय स्ट्रोक खेळला, अतिशय सुंदर स्ट्रोक. 4 धावांचा धावा झाल्या, त्यामध्येच 6 धावांचा फटका आपण पहिला. 11 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार चेंडू हाताळण्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा एक क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. अगोदर मन बनवलं होतं, मात्र अगदी डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता. योग्य तो चेंडू हाताळला गेला होता. बॅटरला अक्षरशः त्या ठिकाणी ओळखलं, बॅटरला मी म्हणेल वाचलं त्या ठिकाणी गोलंदाजानं. ज्याप्रमाणे पोझिशनमध्ये आला त्यानंतर अक्षरशः त्या बॅटरला फॉलो केलं या चेंडूनं, या गोलंदाजानं. लेंथ चांगली होती, आताची लेंथ देखील चांगली होती आणि लाईन देखील चांगली होती. अशा प्रकारे गोलंदाजी करणं गरजेचं आहे. मोठा फटका आला, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर आणखी एक डॉट बॉल. लगातारचा हा दुसरा डॉट बॉल आलाय. बघा, आपण चर्चा केली होती पहिल्या बॉलवरती जर बघितलं गेलं भारत सर, तर मग हाफ ट्रॅकर चेंडू होता, तिथे गती कमी होती, त्यामुळे तो बॉलर बॅटरने पिक केला. पण येणारे पुढचे दोन्ही चेंडू आहेत ते फुल्लर लेनचे हाताळले आणि पॉपिंग क्रीज मध्ये हाताळले, त्याच्यामुळे आता डॉट बॉल आलेत. नक्कीच. आणि आर्म ॲक्शन जर आपण पाहिली गोलंदाजी तर एक आगळी वेगळी आहे बघा. त्याच्यामुळे ही ॲक्शन कदाचित ओळखता येत नाही बॅटरला. आणखीन एक चांगला चेंडू, आता सबमरीन चेंडू आपण म्हणू शकतोय. पडल्यानंतर चेंडू खाली बसतोय. या खेळपट्टीचं वैशिष्ट्य असं आहे की काही ठिकाणी असे जे स्पॉट्स आहेत या खेळपट्टीवर, तिथून कधी कधी चेंडू टॉस होतो, तर कधी कधी अगदी खाली बसतोय चेंडू. आणि यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर खाली बसलाय. आणखीन एक चेंडू डॉट. अप्रतिम गोलंदाजी देवेंद्र मार्फत. बरोबर, अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला की गोलंदाजाची ॲक्शन आहे ती लवकर पिक करता येत नाही. मग गोलंदाजाचा ॲक्शनकडे अगदी बारकाईने पाहिला तर कानाच्या अगदी जवळना बॉल आणला जातो. अगदी तो आपण म्हणतो 360 डिग्रीचा सर्कल तो क्रिएट होतो आणि त्याच्यामुळे काय ती चेंडूची लेंथ लाईन पिक होत नाही लवकर. हा पहा, आणखी एक चांगला बॉल पुन्हा एकदा खाली आला आणि अगदी पायाचा टोच इथे पडला. आणि त्याच्यानंतर जर बघितलं गेलं तर मिड ऑनला धावा बनवल्या जातील 2 आणि या 2 धावांच्या मदतीनं धाव फळकावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या गेल्या 13 आकड्यावरती. या गोलंदाजीमध्ये मी आणखी एक सर प्लस पॉईंट म्हणेन की या गोलंदाजीमध्ये एखादा गोलंदाज कटर बॉलचा वापर करत असेल, जर लेग कटर किंवा ऑफ कटर, ते चेंडू पिक नाही करतायत. कधी कधी आपण काय करतो की साईड ऑफ ॲक्शननी हात ओळखता येतो की तो लेग कटर येतो की ऑफ कटर, पण या ॲक्शनमध्ये थोड्याशा डिफिकल्टीज येतात कारण की बॉलरचे पोझिशन बॅटरला जो आहे तो हात ओळखायला थोड्याशा डिफिकल्टीज येतात. नक्कीच बॅकहँड डिलिव्हरी बघा, अगदी मागून चेंडू टाकण्याचा प्रयत्न. एक ते फटका फसला, क्षेत्ररक्षक मागे आहे. आणखीन एक धक्का मालजीपाडा या टीमला बसतोय. मिस्टर जय परतीच्या मार्गी आउट. DJ Vaibhav in the mix. थँक्यू. बघा, आपल्याकडे जे 12th मॅन आहेत मनीष, ते म्हणतायत की हे जे गोलंदाज होते देवेंद्र, म्हणजे खऱ्या अर्थानं आपला देशाला चालवत आहेत ते म्हणजेच नरेंद्र आणि महाराष्ट्राला चालवतात ते देवेंद्र, आणि या ठिकाणी गोलंदाजी करतायत ते देखील देवेंद्र आहेत. आणि त्यांच्याबद्दल माहिती काय येते तर दत्ताळी समित या टीममध्ये या खेळाडूची वर्णी लागली होती ॲज अ फिल्डर म्हणून.
बेस्ट फिल्डर म्हणजे एक चांगला शतरक्षक म्हणून त्याची वर्णी दत्ताळी स्पोर्ट्स समिती या टीममध्ये लागली गेली होती. मात्र मागच्या वर्षापासून या खेळाडूला पुढे आणलं गेलं आहे गोलंदाजी करण्यासाठी. तर ही खासियत आहे बघा, ही खासियत आहे. आणि मगाशी आपण जी चर्चा करतो जी आर्म ॲक्शन जर आपण पाहिली तर सोहेल तन्वीर सारखे आपण ते आर्म ॲक्शन पाहतोय गोलंदाजाची. अगदी एकाच ॲक्शनमध्ये कदाचित मला वाटते त्या ठिकाणी लेग कटर देखील चेंडू करत असेल किंवा ऑफ कटर देखील तो चेंडू करत असेल. त्यामुळे कदाचित तो चेंडू बॅट्समॅनला मिळत नाही, शोधावा लागतो चेंडू बॅटरला त्या ठिकाणी. धावा झाल्या त्या 13. 2 षटकांचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत आहे त्या ठिकाणी. जुना चेंडू आहे, हेच चेंडू आहेत. समीर दुसरे थोडे काळे पडलेत कारण काय आहे मित्रांनो, कारण आपल्या खाडीच्या अगदी जवळ मैदान आहे त्याच्यामुळे चेंडू जास्त खराब होत आहेत जुने चेंडू, फक्त त्याला काळे काळे ते मातीचे डाग आहेत. धावा झाल्या त्या 13. महेश येतो गोलंदाजी ट्रॅकवर. आतापर्यंत नक्कीच एका चांगल्या स्थितीमध्ये आपण समीर दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र या टीमला पाहतोय. मात्र इथून मोठी धावसंख्या आहे, त्यासाठी म्हटलं ना मी की समीर राऊत या ठिकाणी जबाबदारी आहे आपल्या या टीमची. इथे अपील तर झाले मैदानाच्या आतमध्ये, बॅट देखील आता तो निसटली गेले. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये नेमकं बघा. ग्लोव्ज देखील समीरनं घातले आहेत, मात्र ती ग्रीप का बॅटची मिळाली नाहीये हे कळलं नाहीये. आधी जागेवरून चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न केला होता समीर राऊत यानं. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, आदळला गेला कदाचित तो पॅडवर. पिचिंग म्हणतायत पंच अशोक राऊत की आउटसाइड लेग स्टंप नॉट आउट करार दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून. मात्र ती बॅट हातातून निसटली गेली. षटक क्रमांक 3 आपण चालू असताना पाहतोय आणि 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती आपण धावा आतापर्यंत पाहतोय 13 आकड्यावरती. धावा थोड्या कमी दिसतात परत सर जर बघितलं गेलं तर. अजून धावेंचा वेग जो आहे तो वाढवावा लागेल. पहिल्या 2 षटकांमध्ये तुम्ही फक्त 2 षटकांमध्ये जर बघितलं गेलं तर तुम्ही फक्त 13 धावा बनवलात. त्यामुळे आता वेग कुठेतरी वाढवणं गरजेचं आहे. 6.50 ॲव्हरेज आहे. हे ॲव्हरेज मिनिमम 10-11 तरी करावं लागेल या कंडिशनमध्ये. मी म्हणेन की 9-10 जरी बनवलं गेलं तरी पण एक चांगली टोटल बनवता येईल. कारण की सेकंड इनिंगमध्ये कितीही म्हटलं तरी पण क्लायमॅटिक कंडिशन जरूर प्रश्न विचारतील दत्ताळी संघाला. त्यामुळे मिनिमम 35 तरी धावा बनवल्या ना तर बॉलर्सला तेवढा बेनिफिट होऊ शकतं. क्लायमॅटिक कंडिशन आपण ज्याप्रमाणे मोनिश म्हटलं खरोखर संध्याकाळचं क्लायमेट आहे. आणि असं म्हणता येणार नाही की दुपारच्या वेळेमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही 70-80 धाव बनवले त्या 60 धाव बनवले त्या धावा इथे होतील. थोडंसं कठीण आहे. मात्र इथे कमीत कमी 40-45 मगाशी मी म्हटलं की 40 क्लायमेटमध्ये 40-45 धावा की जेणेकरून तुम्हाला दत्ताळी स्पोर्ट्स संघासमोर लढता येईल. त्यासाठी त्याप्रमाणे आपण मनीष म्हटलं की इथे जो 6चा करंट रन रेट आहे तो करंट रन रेट तुम्हाला वाढवावा लागेल. इथे 10 कमीत कमी 10 या रन रेटने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. यावेळेस लवकर खेळलायत हा स्ट्रोक, या कारणास्तव पुन्हा एकदा संधी आहे. या कारणाचा चेंडू तो बॅटला लागला नाहीये. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित समीर राऊतच्या अडचणी वाढल्या असत्या. एक चिकी सिंगल कंप्लीट केला गेला. 1 धाव इथे मिळेल. एका धावेने धावसंख्या फळकावर लागली गेली आहे ती म्हणजेच 14 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. तर बघा अशा कदाचित स्कोरबोर्ड कमी असल्या कारणास्तव या काही चुका कदाचित होताना आपल्याला मोनिश दिसतील मैदानाच्या आतमध्ये. एक बाब जरूर आपण पाहतोय मालजीपाडा संघाकडनं जर बघितला गेला तर समीरच्या बॅटमधनं धावा येत नाही पण समीरचा विकेट देखील त्याने वाचून खेळण्याचा प्रयत्न करतोय. आणि असा बॅटर आहे की कधीही आपली परिस्थिती बदलू शकतो. आता पहा फुल टॉस बॉल होता, टर्न केला बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला. अंपायरचा इशारा येतोय भीमाच्या स्वरूपामध्ये हा नो बॉल आणि त्याच्यावरती 4 म्हणजे एकंदरी 5 धावा टोटल मिळतील. आणि येणारा पुढचा बॉल फ्रीटचा देखील असेल. मॅच इथून टर्न होईल का हे पाहावं लागेल आता कदाचित. कारण काही अशा गोष्टी असतात ज्या मॅचची दशा आणि दिशा ही जवळपास बदलत आहेत. आणि कदाचित ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की इथून काय मॅच टर्न होऊ शकेल. कारण कधी कधी नशिबाची साथ देखील महत्त्वपूर्ण असते. आणि या ठिकाणी हा नो बॉल म्हणजेच बॅटरला पूर्ण खुलून खेळण्याची संधी आहे. पूर्ण लायसन्स आहे बॅटरजवळ. मोठे फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटर्स नक्कीच करेल. त्या ठिकाणी मिस्टर आदेश आहेत. मागच्या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी आदेशनं केली होती. यावेळेस देखील या जोडीवर भरपूर काही अपेक्षा असतील टीमच्या. सबमरीन डिलिव्हरी चेंडू खाली बसलाय. अगदी आश्चर्याचा धक्का आहे आदेशसाठी. हा चेंडू इतक्या प्रमाणात खाली बसू शकतो बघा. देहबोळी आदेशची तीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की इतक्या प्रमाणात खाली बसला चेंडू, हे आश्चर्य आहे. धावा झाल्या आहेत फळकावर, त्या म्हणजेच 19 धावा या फळकावर लागल्या गेल्या आहेत. 19 धावा टोटल आहेत. बॉल तयार.
हो इथे पहा ड्राईव्ह केलाय, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बॉर्ड लाईनच्या पलीकडे, पुढ्यात टाकला होता बॉल आणि त्यानंतर फ्रंट फूट वरती ड्राईव्ह केला. बॅकहँडचा वापर खूप चांगल्या पद्धतीने केलाय, बॅटची फेस चांगल्या पद्धतीने ओपन केली. हा ऍक्शन रिप्ले पहा किती चांगल्या पद्धतीने खेळून काढला गेलाय आणि त्यानंतर स्ट्रॉंग हँडलने हा बॉल पाठवला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4 मिळतील आणि चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत, जाऊन पोहोचला गेला 23-23 आकडावरती. 23 झाले आहेत. इथून अजूनही प्रयत्न करावा लागेल कारण 4 षटकांचा सामना आहे. मगाशी आपण 5-5 ओव्हरच्या मॅचेस पाहिल्या, ही 4 ओव्हरची मॅच आहे हे देखील विसरता कामा नाही आहे. आणि आतापर्यंत जवळजवळ आपण पहिला 2.4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा फळकावर आहेत. ऑन साइडला फटका अगदी देखणा कडक बेधडक आदेश ऑन फायर. 6 धावा षटकार. थँक्यू मोनिश. ज्याप्रमाणे आपण म्हटलं की तो भीमर चेंडू हाताळल्यानंतर का इथून कदाचित या मॅचला कलाटणी येईल का आणि कदाचित ही कलाटणी आले आहे. यावेळेस देखील आणखीन एक चांगला फटका खेळला गेलाय, मात्र मागे प्रोडक्शनला फिल्डर आहे. 2 फिल्डर त्या ठिकाणी आले होते. कॉलिंग व्यवस्थित नव्हती, मात्र हा कॅच अगदी योग्य कॅरी केला गेलाय. आदेशची पारी या ठिकाणी समाप्त. आदेश आउट. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावरती आपण धावा पाहतोय 29 आकड्यावरती. थोडंसं का होईना पण आता ॲव्हरेज सुधारलंय, कारण की 6 वरनं आता ते जर बघितलं गेलं तर जाऊन पोहोचलंय 9.33 पर्यंत. त्यामुळे असं म्हणता येईल की आता ॲव्हरेज सुधारून खेळण्याचं काम केलंय. त्याचा रिझन काय तर बघा, एक नो चेंडू आला त्याच्यावरती मोमेंट शिफ्ट झालं, कारण की फ्री हिटच्या बॉलवरती जर पाहिला तर चौकार आणि त्यानंतर 6. म्हणजे तिकडे या षटकामध्ये जर बघितलं तर भूपेश थोडे महागडे ठरले, महेश थोडे महागडे ठरले आणि आता शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजीवरती भूपेशला आपण पाहतोय. 29 फलकावरती बोला तयार. पहिला बॉल स्लो होता, पीक केलाय बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तयार होते तिकडे आणि त्यानंतर कंप्लीट केली जाईल कॅच आणि धक्का बसताना पाहायला मिळेल की का. रिप्ले मध्ये आपण पाहिलं जरूर असेल, चेंडूवरती बोटं फिरवलेली, कटर बॉलचा वापर करायचा होता. टर्न तितकासा नव्हता, पण चेंडू मधली गती कमी असल्यामुळे फटका तितक्या वेगाने नाही गेला. टायमिंग तर झालं होतं, पण गती कमी असल्यामुळे ताकद जी पाहिजे असते ना स्लोवर बॉलला मोठे फटका करण्याकरिता, ती ताकद नाही भेटली. त्याच्यामुळे चेंडू बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला सरळ क्षेत्ररक्षकाच्या बरोबर हातामध्ये जाऊन विसावला आणि त्यानंतर धक्का चौथा माघारी परतला गेला. भूपेशच्या पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय आणि स्पेशली काय तर आता येणारे पुढचे 5 चेंडूंचा खेळ राहिलाय. सो नवीन बॅटर स्ट्रायकर एंडवरती आहे, हा थोडासा दबाव वेगळा असतो सर. नक्कीच नौका खेळाडू आहे, नवीन खेळाडू आहे, सेट होण्यासाठी वेळ लागेल. मात्र इथे आता सेट व्हायचं नाही, मग जवळपास डकआउटमधूनच सेट होऊन या ठिकाणी या बॅटरला यावं लागेल. मिस्टर कुशल हा बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर 5 चेंडूंचा खेळ अजूनही कुशल बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार, चांगला फटका आपण पाहिला. काय एफर्ट, जबरदस्त जबरदस्त. म्हणजे त्याच्यामुळे हा स्क्वेअर लेगच्या पलीकडे बॉल 6 धावांकरिता निघून गेलाय आणि आता मॅच मध्ये इक्वेशन देखील बदललाय. आता स्विंग अँड मिस, आता खाली राहिला बॉल, ऑप्शनच्या बाहेर लगेचच आला. ठाऊक आहे गोलंदाजाला, इकडे गोलंदाज या मोठ्या फटक्यावरती शिकला की जेवढी बॉडी लेंथवरती गोलंदाजी केली जाईल तेवढे मोठे फटके येण्याचे चान्सेस अधिक होऊ शकतात. म्हणून की काय ऑप्शनचा आता बाहेर, ऑप्शनचा बाहेर चेंडू फेकला जेणेकरून बॅटरच्या रडार पासून दूर राहावा. हेच करावं लागेल. बॅटर प्लेइंग फ्रॉम द
लांब राहावं लागेल, बॉडीपासून पॅटरच्या रेंजपासून लांब राहावं लागेल गोलंदाजाला आणि तेच कदाचित काम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे यश यांचं. आज 2 गोलंदाज कमी दिसत आहेत मालजीपाडा या टीममध्ये. मात्र ज्या 2 नवीन गोलंदाजांना संधी दिली आहे, एक तर समीर राऊत नक्कीच वन ऑफ द ग्रेट, कौतुक नक्कीच असेल. काय षटक हाताळलं समीर राऊत यांना. त्यानंतर यश. फुल टॉस चेंडू आहे, मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. कॅच 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 नाहीये. हा कॅच या ठिकाणी होऊ शकला असता, संधी निर्माण केली होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. प्लस या ठिकाणी दिल्या आहेत त्या 6 धावा. षटकार. धावा झालेले, थँक्यू डीजे. धावा झाले त्या म्हणजे 29 धावा. आता जवळपास 9 धावांची गरज आहे. माफ करा, 9 नाहीये तर आता मात्र 6 धावांची गरज आहे विजयासाठी. बघा संधी निर्माण केली होती, म्हणजे असं मी म्हणू शकेल मोनिश दैव देते आणि कर्म नेते. फार डिफिकल्ट नव्हती ही कॅच, पण आता सुटली आणि त्याच्यावरती बेनिफिट मिळालाय. ऑन ड्राईव्ह केल्या बॉलला लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतात. एक धाव तर फळकावरती बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धाव फळकावरती वाढती धावा जाऊन पोहोचला गेला. टोटल 30 आकड्यावरती आता विजयाकरिता 5 धावेंची गरज आहे. मी अजून या गोष्टीवरती चर्चा करेन की बघा ती कॅच जर पकडली असती तर कदाचित मॅचची सिच्युएशन बदलली असती, जरूर बदलली असती. कारण की ऑलरेडी 2 विकेट गमावलेत. स्ट्रॉंग बॅटर सूरज एक मोठा फटका जोडला होता, कॉन्फिडंट होता, पण त्याचा विकेट आला असता तर कदाचित परिस्थिती बदलताना तुम्हाला दिसू शकली असती. सूर्य मात्र अस्ताच्या दिशेने गेलाय, घरच्या मार्गे निघालाय. मात्र समित दत्ताळीचा जुचंद्र टीमचा हा सूरज मात्र या ठिकाणी चमकलाय, उगवलाय मी म्हणेल आपल्या टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये. आदेशकडून नक्कीच ती कॅच नव्हती तर नक्कीच ती मॅच होती. वेळेकडे लक्ष द्या प्लीज. पंच तुम्हाला वॉर्न करतायत, पंच देखील वारंवार तुम्हाला वॉर्निंग देत आहेत की प्लीज वेळेकडे लक्ष द्या. धावा झाल्या त्या 30, धावा करायच्या त्या 5. शॉर्ट बॉल होता, आडव्या बॅटने चेंडूला पुल केले, चेंडू डायव्हर्ट झालाय. इथे देखील चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला होता. 2 धावा या फटक्यावर देखील मिळतील समितला. या 2 धावेनं दत्ताळे स्पोर्ट्स जुचंद्र टीम पोहोचते, ती म्हणजेच 32 या धावसंख्येवर. 3 धावांची अजूनही गरज आहे. शॉर्ट चेंडू होता, वेट करून खेळले, थोडं थांबून बॉल आलेला, त्यामुळे वेट करून खेळले, फारसी घाई नाही केली. त्यामुळे एक गोष्ट जरूर सूरजकडनं दिसते की बघा सूरज चेंडूच्या मेरिटला खूप चांगल्या पद्धतीने ओळखतायत, पिक करतायत खूप लवकर की कोणत्या लेंथवरती बॉल येतात. आणि असं नाही की फक्त शॉर्ट बॉलवरती खेळलेत, फुलर लेनच्या चेंडूने देखील चांगला फेस केलं त्याने. पुन्हा एकदा इथे पहा, पाठची फेस ओपन केली आणि त्यानंतर अप्पर कट केला बॉलला आणि चला टाटा बाय बाय गुड बाय म्हणणारी ही कॅप्टन्स नॉक पारी पाहायला मिळाली सूरजच्या माध्यमातून. ग्रेट पारी आपल्याला पाहायला मिळाली आणि या मॅचला जिंकलाय दत्ताळी संघाने. दिवा दोन्ही दत्ताळी संघाला शुभेच्छा आणि लगेचच जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये. नक्कीच तत्पूर्वी नक्कीच ग्रामस्थांना आपण माहिती देऊया की रविवारच्या दिवसामध्ये म्हणजे यात्रेचा आपला दुसरा दिवस, महत्त्वपूर्ण दिवस आणि त्या यात्रेच्या महत्त्वपूर्ण दिनी कुठले संघ आपण या ठिकाणी खेळताना पाहणार आहोत. एका साईडला आपण नक्कीच बेनापट्टी हा संघ पहिल्या दिवशी पुढे आला होता आणि खारबाव हे 2 संघ पहिल्या दिवशी पुढे आले होते. दुसरा दिवस आपण पाहिला 6 एप्रिलचा दिवस आणि त्या 6 एप्रिलच्या दिवस निवृत्ती 11 वसई कोलीवाडा हा संघ पुढे आला आणि कोचिवडे हा संघ पुढे आला होता. आणि आज या स्पर्धेचा आपण 3रा दिवस पाहतोय आणि आज या स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी 2